साल 1980 श्रीगोंद्यात पहिल्यांदा बबनराव पाचपुते आमदार म्हणून निवडून आले। त्यानंतर विविध चिन्हांवर निवडणूक लढवूनही पाचपुते श्रीगोंद्याचे लोकप्रतिनिधी राहिले। तब्बल 40हून अधिक वर्षांची राजकीय इनिंग टिकवून ठेवणाऱ्या पाचपुते आणि श्रीगोंदा या दोन शब्दांना एकमेकांपासून वेगळं करता येत नाहीये, इतकी त्यांची एकमेकांवरची घट्ट पकड। पण काल श्रीगोंद्यात सांगता सभा झाली। सगळ्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या। अनेकांना हुंदके दाटून आले होते, कारण बबनराव पाचपुते यांच्या आमदारकीच्या कारकिर्दीची ही शेवटची सभा होती आणि ज्यांच्यासाठी ही सभा आयोजित केली होती ते होते पाचपुते कुटुंबाचा वारसा पुढे चालवणाऱ्या विक्रमसिंग पाचपुते यांची। हॅलो, मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र। बबनराव पाचपुते यांचे सुपुत्र आणि श्रीगोंदा विधानसभेचे भाजप उमेदवार विक्रमसिंग पाचपुते यांच्या प्रचाराची सांगता सभा काल पार पडली। बबनराव पाचपुते यांच्या ज्या काष्टीतील भैरवनाथ चौकातून राजकीय कारकिर्दीची सुरुवात झाली, अगदी तिथंच त्यांच्या आमदारकीच्या कारकिर्दीची शेवटची सभा झाली। विक्रमसिंग पाचपुते यांच्याही प्रचाराची ही सांगता सभा होती। अर्थात श्रीगोंद्याचं राजकारण ज्याला अगदी जवळून माहिती आहे त्यांच्यासाठी हा किती भावनिक क्षण असेल हे वेगळ्या शब्दात सांगायलाच नको। प्रतिभा पाचपुते, विक्रमसिंग पाचपुते यांची भाषणं सुरू असतानाच अनेकांना हुंदका दाटून आला। बबनराव पाचपुते जेव्हा आपल्या भाषणासाठी उभे राहिले तेव्हा त्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या भावनांचा बांध फुटला। अनेकांच्या पापण्या ओलवल्या। थोडक्यात ही बबनराव पाचपुते यांच्या कामाची मतदारसंघातील जनतेने दिलेली पोचपावतीच म्हणावी लागेल। पण या एका सभेनं प्रचारातील शेवटचा घाव देखील घातला आणि विक्रमसिंग पाचपुते यांच्यासाठी सगळीच बेरीज प्लस मध्ये नेऊन ठेवली। खरं तर तिकीट वाटपापासून पाचपुते कुटुंबाला बरेच चढ उतार सहन करावे लागले। बबनराव पाचपुते मैदानात नसल्यामुळे समर्थक गटही बराच अस्वस्थ झाला होता। पण प्रचाराच्या पहिल्या दिवसापासून ते काल पार पडलेल्या सांगता सभेपर्यंत विक्रमसिंग पाचपुते यांनी जुळवून आणलेलं राजकारण, वादळी प्रचार आणि सांगता सभेतील पाहायला मिळालेला इमोशनल फॅक्टर यामुळे पाचपुते म्हणतील तसं असंच अजून श्रीगोंद्याच्या जनतेच्या मनातील कौल आहे की काय अशी शंका अनेकाच्या मनात डोकावू लागले। युवा नेता, उत्तम वक्ता, विजनरी नेता म्हणून विक्रमसिंग पाचपुते यांना श्रीगोंद्यातून निवडणुकीच्या निमित्तानं चांगला बूस्टर मिळतोय। सोबतच मुस्लिम आणि धनगर समाजही परंपरेप्रमाणे पाचपुते कुटुंबाच्या पाठीशी राहत असल्यानं इथं सोशल इंजिनिअरिंग घडवून आणण्यात महाविकास आघाडी प्रचारात बरीच कसरत करताना दिसली। यातली सर्वात महत्वाची मेक अशी की श्रीगोंद्यात पक्षीय राजकारणाला महत्व असलं तरी त्यापेक्षा जास्त इथं व्यक्ती केंद्रित राजकारण जनतेला बरंच अपील होतं। म्हणूनच विविध चिन्हांवर निवडणूक लढवूनही बबनराव पाचपुते यांच्यावर जनतेनं विश्वास टाकला। पाचपुते यांचं संस्थात्मक जाळं, स्थानिक स्वराज्य संस्थांवरील पकड, सत्तेच्या माध्यमातून केलेली विकास कामं, तालुक्याच्या सहकार आणि अर्थकारणाच्या नाड्या हातात असणं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सर्व पक्षीय नेत्यांशी असणारे सलोख्याचे संबंध, यामुळे पाचपुते कुटुंबाचा श्रीगोंद्यावरचा दबदबा कायम आहे। तीच रेख पुढे ओढत विक्रमसिंग पाचपुते हेच आता सध्या राजकीय वारसा पुढे चालवत आहेत। बबनराव पाचपुते यांच्या प्रकृती स्वास्थ्याच्या कारणामुळे विक्रमसिंग हेच सहकार, प्रशासन आणि मतदारसंघाच्या कामकाजावर लक्ष ठेवून आहेत। त्यामुळे यंदाच्या विधानसभेला त्यांनाच तिकीट मिळणं स्वाभाविक होतं। त्यामुळे मधला काही संघर्षाचा काळ सोडला तर प्रत्यक्ष उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काल पार पडलेल्या सांगता सभेपर्यंत केलेल्या राजकीय पेरणीमुळे आणि तोडीस तोड विरोधक नसल्यामुळे सध्या श्रीगोंद्याचं वारं एका बाजूला झुकले अशी परिस्थिती मतदारसंघात आहे। बाकी तुम्हाला काय वाटतं? श्रीगोंद्याचा 2024चा आमदार नेमका कोण होतोय? तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।